Hey guys, welcome back to the channel and welcome back to the yet another episode of महाबळेश्वरकर गौरव. आणि आज आपण चाललो आहे भीमथडीला. सो गाईज आपल्याला इन्व्हिटेशन आलेलं आहे भीमथडी जत्रेचं आणि आपण चाललो आहे आज भीमथडीला. तर आपण तिथे बघणार आहोत की भीमथडीचं एक्झिबिशन काय काय आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या लोकांचे स्टॉल्स आहेत आणि काय काय आपल्याला नवीन बघायला मिळणार आहे ते सगळं आपण तिथे जाणार आहोत, एक्सप्लोअर करणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. So basically this is our product as मराठी हिंदी कुठल्याही भाषेत बोलू okay, शकतो. so English हिंदी कुछ भी कुछ भी चलेगा. चलेगा. So ये red radish है. This is our own उगाऊ product ओके and the germination rate of this seeds is around 70 to 80%. This will cost you 100 rupees per packet. And व्हाट द बेनिफिट ऑफ दैट? the benefit is you can grow your own vegetables ओके in your house, on your terrace or balcony, anywhere. And the second, I can show you, this is the neem oil. This is for pests, ओके which acts on any of the pests like aphids, jessids, mealybugs, anything. This will cost 100 rupees. So this is golden money plant, and the benefit of this plant is the air purifying plant. ओके The second is it is self-watering, so Yeah. you don't have to water regularly. Once you'll give water, so next time you have to give water around in 2 days. After checking this the condition of the soil, you can give water, and excess water will collect on this platform. So whenever required, the roots will collect water from this platform only. The ceramic apple pot, this is for 300 rupees for decoration, like indoor shelf, TV cabinet, anything, anywhere you can place. ओके मार्केटमध्ये नाही आहे 60 रुपयाला फ्लावरिंगचे 70 आहे ना. And this is Aglonema red plant, low maintenance plant. Again the method is very similar, same self watering pot, मेथी आता and once you'll water, like every 2 days you have to give watering, and the excess water will collect and the roots will uptake the water itself only. एनिमल फ्रेंडली Animal friendly. या This ओके spider lily is animal friendly, pet friendly, you can Pet say. friendly, Yeah. This this broken heart as well, animal friendly. ओके Most of the plants are animal friendly. ऑलराइट. They are not spoiled. हाऊज द एक्सपिरियन्स ऑफ भीमथडी? Yeah, it's good. Like people are enjoying and they are coming to the shops and they are asking. They are very curious to know about the things, the planting, the other thing as well. So it's good.
हे जे आहे ते आपलं किचन गार्डनचं किट आहे पूर्ण इसेन्शियल्स green.com म्हणून. याच्यामध्ये तुम्हाला कोकोपीट, वेगवेगळ्या प्रकारचे सीड्स, ट्रे, फर्टिलायझर, टूल्स आणि स्प्रेअर आणि याच्यासोबतच पॉट्स पण मिळतील. याच्याबद्दल जास्त डिटेल्स हवे असतील तर तुम्ही आमच्या साईटला व्हिजिट करू शकता. तुम्हाला सर्व गोष्टी तुमच्या घरपर्यंत होम डिलिव्हरी भेटून जाते. थँक्यू. हाइड्रोपोनिक सिस्टम है. हां, ह्याच्यात बघा फक्त कॅमेरा. पानी में भाजीपाला तैयार. मराठी नहीं. मराठी नाही येत का? हां ठीक आहे, हिंदीत बोला. पानी में भाजीपाला तैयार कर सकते हैं. ओके. वॉटरमध्ये. वाटर. आणि हे काय आहे? हे हाइड्रोस्टोन. हायड्रोस्टोन. ओके. आणि त्याच्यामध्ये काय काय असतं आणि कशापासून बनवतात? ये पूरा सेटअप है. ओके. ये टाकी में न्यूट्रिएंट्स डालते हैं. ओके. वो न्यूट्रिएंट ये एक्सेप्ट करता है. अच्छा. वापस रिसाइकिल होता है पानी. ओके. फिर वापस वो छोड़ते हैं. ओके. म्हणजे ह्याच्यातूनच पाणी येतं आणि इथेच रिसायकल होऊन जातं. तो गाईज आपण आता भीमथडीला आलो आहे आणि इथल्या ह्या गावरान फूडचा आपण आस्वाद घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये आपण हुरड्याचं थालपीठ घेतलं आहे, त्यानंतर कोथिंबीर वडी आहे, कांदा भजी आहे आणि सोबत ही एक खीर आहे. ही वेगळ्या प्रकारची खीर आहे, मी तुम्हाला खाताना सांगेन. हे सगळ्यात आपण आधी सुरुवात करतो आहे हुरड्याचं थालीपीठ. सो हुरडा बऱ्याच लोकांनी खाल्ला असेल गावाकडे, पण त्याचं थालीपीठ वगैरे हा प्रकार माझ्यासाठी पण नवीन होता आणि तुमच्यासाठी पण असेल. सो तुम्हाला जर हुरड्याचं थालीपीठ खायचं असेल तर एकदा भीमथडीला नक्की व्हिजिट करा. रविवारपर्यंत आहे, 22 ते 26 डिसेंबरपर्यंत हा प्रोग्राम चालू असणार आहे. सो तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि मी आता फूडचा आस्वाद घेतो.
अप्रतिम. हुरड्याचं थालीपीठ सोबत उसळ, ठेचा आणि दही, हा असा आपला घास आहे आणि आम्ही खातोय. कसं आहे? अमेझिंग. चल ठीक आहे. खूप अमेझिंग आहे, खूप 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 अमेझिंग आहे. अशा प्रकारचं थालीपीठ मी कधी खाल्लं नव्हतं आणि गावरान एक विशिष्ट चव येते जी मला प्रचंड आवडते आहे. तर तुम्ही नक्की विजिट करा थालीपीठ खायला. चोखापली गव्हाची खीर आपण आता खातोय. येस. आणि काय दिसते राव, एक नंबर. गव्हाची खीर म्हटल्यावरती तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. आणि साजूक तूप घातलंय त्याच्यावरती आणि त्याचा वास एक मस्त स्मेल येतोय. आता मी टेस्ट करून बघतो. दर्जा अप्रतिम आहे आणि मला खावतच राहावंसं वाटतं. पहिल्यांदा अशा प्रकारची खपली गव्हाची खीर खाल्ली. मी याच्या आधी खूप खाल्लेल्या आहेत, घरामध्ये सुद्धा करतात, पण यासारखी टेस्ट मी अजिबात कुठेही अनुभवलेली नाही. तर तुम्ही नक्की अनुभवा आणि त्यासाठी या भीमथडी जत्रेत. तो गाईज जस्ट मी आत्ता तिथे जाऊन आलेलो आहे. तुम्ही पाहिलं असेल की बराच वेळ गेला, आपला दिवस गेला आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि खूप साऱ्या गोष्टी ह्या अजून दाखवायच्या राहिल्या आहेत. तर त्या गोष्टी आपण पार्ट 2मध्ये बघणार आहे. आणि जर जे कोणी या भीमथडीला अजून व्हिजिट केलं नसेल तर तुम्ही नक्की करा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा कमेंटमध्ये. आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलही सबस्क्राईब करा. माझं चॅनल आहे महाबळेश्वरकर गौरव आणि मी अशाच प्रकारचे रिव्ह्यूज आणि अनबॉक्सिंग व्हिडिओज घेऊन येत असतो प्रत्येक आठवड्याला. त्याचा पुढच्या पार्टमध्ये आपण अजून काही गोष्टी एक्सप्लोर करणार. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, जय महाराज.